साधूच्या संगतीत सांगतो काय होते, तोच मुलगा एकदम कडेवर उतरून साधूचा स्पर्श झाला मला, आणि साधूचा स्पर्श झाल्यानंतर समाजात उदार आलं त्या काळात. अरे नाथ वाटला म्हणे, कारण पैठण म्हणजे त्या काळातली राजधानी होती परमार्थाची. अख्ख्या भारतातले सगळे वाद तिथं धर्माचार्याकडे जात होते आणि तिथे पिटवत होते, तिथे निकाल लागत होते, अन्याय पण करत होते. आणि शास्त्राची धार पहिली जर कुणाच्या मानेवर चढवली असेल तर विठ्ठल पंताच्या ही पहिली धार शास्त्राची विठ्ठल पंताच्या रुक्मिणी मातेच्या गळ्यावर घसरली. नाथ महाराजांनी त्या मुलाला उचलून घेतल्यानंतर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये उदाहरण आलं, अरे परमार्थ वाटला म्हणून. कोण नेमकं वाटतंय? बुद्धी वाटली का परमार्थ वाटला? नेमकं काय झालं? महाराज पहिली अंधश्रद्धा निर्मूलन करणारे आमचे संत आहे. लक्षात ठेवा. तुकोबाराय माझे नाथ मामा ज्ञानोबाराय. अरे तुकोबारायने तर सांगितलं 900 पुत्र होती तरी का करणे लागी पती. ही अंधश्रद्धा निर्मूलन करण्याची लक्षण नाही. लक्षात हे प्रमाण किती तरी भंग आहे. पण नाथ बाबांनी अंतकरण असो तो कुणाला काही बोलले नाही. काय बोलायची गरज नव्हती. त्यांच्यासारखं श्रीमंतच कोण नव्हतं. कारण समाज त्या काळात लई म्हणून परमार्थ म्हटलं तर काय पोटी वाच. समाजाच्या मनोरंजनासाठी कीर्तन लोकांकडे त्या काळात कोण ऐकत होते? लोकांना कीर्तन ऐकत नव्हते. नाथ त्या काळात तुम्हाला सांगतो सगळे लोक मोठे मोठे आमच्यासारखे पाटलं घोंगराच्या आणि टाळाच्या नादापायचे सगळ्या पाठी गेल्या आणि परमार्थ तो वाटतो त्या काळात. त्याच्यापायी घोंगरा पाय आणि मग नादावर समाज बिघडायला लागला. समाजाला एकत्र करण्यासाठी पाया स्वतःच्या उपक्रम बांधली आणि मग भारुडाची चालू केली जाते. अरे साधू संत जे करतात ती केवळ तुमच्या माझ्यासाठी. आपली आई जसं बाळासाठी बोट धरती बालकाचे चाली माता जाणून पाऊल घाली तैसे संत जगी आणि क्रिया करून दाविती अंगी. त्या मुलाला साधूची संगत घडली आणि साधू त्यालाच म्हणावा जे का रंगले गांगले त्याचे मने जय
अवतारच त्याच्यासाठी. मायबाप देवापेक्षा संत होता. देवापेक्षा देव अगोदर घेतो, घेतल्याशिवाय काय घेशी तेव्हा देशी. पण साधूला काहीच लागत नाही. काही नलगे तुमचा शुद्ध करता भाव झाला. साधूकडे गेल्यानंतर साधू कल्याण केले राहणार. आणि म्हणून ज्याला येऊन तर कल्याण व्हावं असं वाटत. अखंड ब्रह्मांड परमात्म्याला संतांच्या संगतीमध्ये सुख वाटलं. मग जगत गुरु तुकोबाराया प्राप्त सेवेसाठी निवडलेल्या अभंगात सुद्धा पहिल्या चरणात वैष्णवा संगती सुख वाटे वैष्णवा संगती सुख वाटे जीवा वैष्णवा शैव संप्रदायाची परंपरा आतापर्यंत एक गुरु एक शिष्य संप्रदाय कोणता होता? शैव. ही परंपरा योग्य होती काय होती? योग्य होती. कारण पहिला पंढरपुराचा जर वारकरी कोण आहे तर भगवान शंकर. शिवशीतळ कापडी आहे. हो. त्रिशूळ डमरू घेऊन आला. वाळवंटापासून सरोवराची मांदी उभी जोडून आणि आशी सरोवर सर्व देव किन्नर गंधर्व चंद्रभागेत स्नान करून उभा होते. आणि अशात हा वारकरी भोले बाबा हातात त्रिशूळ, एकात डमरू, गळ्यात सर्प, डोक्यावर चंद्र, जटेत गंगा, हे सगळं घेऊन भोले बाबा पांडुरंगाच्या दर्शनाला. लोक म्हणे भोले बाबा, अरे तिथं तेच नव्हती. प्रत्यक्षात निवृत्तीनाथांचा अवतार असणारे भगवान शंकर स्वतः निवृत्तीनाथ होते, सोपान काका होते, मुक्ताई होती,
संत होते हो. आणि सगळ्या संतांच्या समवेत भगवान शंकर ज्यावेळेस तिथं आले, दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर मगच मला वाटतं महाराजाला म्हणावं लागलं उदंड ऐकली, उदंड पाहिली, उदंड वळले क्षेत्र महिने ऐशी चंद्रभागा ऐसा भीमातीर ऐसा विटेवरी देव सांगा कुठे. आमच्या पंढरपुराचं वाळवंटाचं वैभव सांगतो. आजा जरी असला आणि सगळं नातं असला ना, त्या नाताचं दर्शन आजा घेते. मग तिथं रक्ताचा संबंध आहे, वाळवंटाचं महत्व आहे. ते पाया पडे जन एकमेका खेळ मांडीला वाळवंटी घाई नाथ ते वैष्णव भाई. क्रोध अभिमान केला पावडरी एकमेकाला गतील पायी. खेळ मांडीला वाळवंटी घाई नाथ ते वैष्णव भाई. खरे वाळवंटाचे ज्या अधिकारी ते वैष्णव आहेत. माळकरी नव्हे बरं का. माळकरी तुम्हाला मठावर जाऊन फक्त खिचडीचे अधिकारी, कशाचे अधिकारी तिथून जाते बोलत. अरे महाराज म्हणतात गाव गावात चालावे, का पायाची शिरवावे, आरणाने धावावे तरी ती व्यर्थ. मग गावात बोललं फिरला काही दिंडीत गेला काय करणार. जात असताना जीवनातलं कमवलेली संपत्ती विसरावी. काय करावी. वाद करायचं पहिलं लक्ष ठेवा. जीवनातला प्रपंच विसरावा हो. आणि त्याच्या जीवनात ममत्व तर सोडा हो. हे सगळे जे प्रपंचिक सोहळे आहेत ना, लग्न सोहळा, वाढदिवस सोहळा, हे सगळे सोहळे विसरावे आणि एक अखंड कोट ब्रह्मांड एक परमात्मा मला कधी भेटल अशी आमच्याकडे ओढ लागल. म्हणून तर महाराजाला म्हणावं लागलं संपदा सोहळा नावळे म्हणाला लागला टकळा पंढरीशी दावे पंढरीशी आवड मनाशी कधी एकादशी आषाढी. त्या भगवान परमात्म्याने संतांची संगत केली हो. पण कोणत्या संतांची केली. ज्या संतांच्या अंतःकरणामध्ये देव सोडून दुसरा बुद्धीमध्ये विचार नाही, अंतःकरणामध्ये दुसरी वस्तू नाही देव सोडून हो. वैष्णव म्हणू दया आणि अवघी 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 या शब्दाखाली अंडरलाईन करा. आपल्याकडे अवघी नाही. आपल्याकडे मला सांगा आता जर डोळं खरं बोला मात्र जे वारकरी म्हणून मिरवते त्यांनी फक्त आता ज्या डोळे दाखल्यानंतर तुम्हाला पांढरून दिसल तर लग्न करून गेलेली छकी दिसत नाही. काय दिसत तुम्हाला पाटील. काय दिसत हो पाटील. काय दिसत. अरे पांडुरंग परमात्मा ध्यानात येण्यासाठी हो मन त्या साधनेत पहिले येतात. आपण देह रंगून उपयोग नाही. पूर्वी मी खरं सांगतो ऐका कीर्तनाची टाइमिंग संपलेली आपली आता युवर टाइम चाललाय. पूर्वी पंढरपूर मध्ये जर प्रसाद घेतला तर ही जे गंधुवळे उघडायचे आहेत ना गोपीचंदनाच्या फुकाट देत होती. औषधवर प्रसाद घेतला की फुकाट गंधुवळे पण उघडणारे निश्चित नाही झाले. पेंटिंग मध्ये जास्त नाही. त्याच्यामुळे ते सुद्धा आता 50 रुपये पावशे काय
गुपित उघडणारे जास्त झाले ना, पेंटिंग करणारे. लावू नये नाही, लावावे. माय बाप वर्ण रंगून उपयोग नाही. रंगलं पाहिजे कुठं? आतमध्ये. ए नरा आत बघ जरा, जीव हा खरा नोहेही माया, तो बुद्धी दर्पणी ब्रह्मरवीची छाया. आणि म्हणून जो आतमध्ये रंगलाय फक्त भगवान परमात्माच अंतःकरणामध्ये आहे. त्याची संगत, वैष्णवाची संगत या जीवाला आवडती, असे जगद्गुरु तुकोबारायचं म्हणणं आहे. देवाला विनंती करतात, देवा मला बाकीचं काही देऊ नको, फक्त वैष्णवाची संगत दे. कारण आपल्याला सुद्धा सांगितलं कबीर महाराजांनी, संगत जर करायची असेल तर कुणाची कर? संगत संतन की करणे, जन्म का सार्थक कशो करणे. म्हणून वैष्णव संगती सुख वाटे जीवा, आणि कमी देवा काही नेणे. मग वैष्णवाची संगत मिळाल्यानंतर काय करावं? अभंग गायनाचे ओढे आपोले आठावे, गायनाचे ओढे आपोले आठावे, गायनाचे ओढे आपोले आठावे. वैष्णवाने उपदेश केल्यानंतर तो उपदेश आतमध्ये जातो आणि मग परमार्थाची सुरुवात होते. ज्ञानेश्वरी वाचणं, आळंदी पंढरपूरची वारी करणं, एकादशी करणं, उपवास करणं, तुळशीला पाणी घालणं, सकाळी नित्यनेम करणं, हे कर्म आहे का भक्ती आहे? काय काय कर्म आहे का भक्ती? आम्हाला काय कर्म आहे? आणि मग हेच मला जरा कर्म करून म्हणती साधू. भगवान जरी झाला सहज त्याचा वेश कुणाचा? वा सहज त्याचा वेश. अरे ते त्यागाचं प्रतीक आहे. दृष्टांत सांगतो. प्रपंचाला वैतागले भगवत कुठं लांब गेला. कुठे गेला? लांब अलाहाबादला गेला. ज्ञानोबाला कळलं की म्हणे ज्ञानोबाने त्याला सांगितलं एक लक्षात ठेव, त्रिवेणी संगमी नाम कीर्तन. तुझं
तुझं जर चित्त ठिकाण्यावर नाही, हा? अरे सद्गुरूने दिलेलं काय साधन नाही ते तुझ्या तर ध्यानातच नाही. तर चित्त नाही ना दिवस तिथं गेलं. आता सगळं माणूस दिवसभर कपड्याने घरातल्याला सगळं कपाळ रंगवलेलं आणि आखाड्यात आखाड्याची मंडळी कधीच असते तिथं वाढाव माणूस चालतच नाही, अजिबात चालत नाही. आखाड्यात कोणताही आखाडा घ्या, निर्जन आखाडा घ्या, आनंद आखाडा घ्या, भारतीय आखाडा घ्या, हो हे सगळे आखाडे असे त्यांच्याकडे जी ठरलेली मंडळी असते सर्व असतात त्यांच्यासाठी स्पेशल मिळतात. आता हे पाहिजे पंगत साधूच्या आखाड्यावर एका घुसलं, त्याला विचारलं साधू, अरे हे नया कोण आज्ञा आहे? त्याला विचारलं कोणता आखाडे का? ते म्हणला कुटुंब आखाडे. कोणता आखाडा माहिती माहित ज्यांनी कपडे घेऊन घातले. आता कुटुंब आखाडा आमच्या राहुल तालुक्यात आखाडे कुटुंब आखाडा आहे. महाराजांची कीर्तन झालेले कुटुंब आखाडे आहे की नाही? कुटुंब आखाडा, काळे आखाडा, बरेच आखाडे. अरे पण हे आखाडे सामान्य झाले, पण साधूचे आखाडे निरंजन आखाडा स्पेशल. यांचं महत्व कधी कळतं माहितीये? ज्यावेळेस मोठे मोठे कुंभमेळा असतात, जगताने पाहायला त्यांना वेळ नाही. लक्षात ठेवा, आपल्याला कोणी पाहते त्यांना पाहते, त्यांना काय घेणं नाही, त्यांना इथं घ्या नाही. परवणी कधी येते आणि तीर्थ स्नान कधी होते, कारण स्नानामध्ये त्यांची पवित्रता आहे. आणि आमच्या वारकऱ्यासाठी साधू संतांनी एवढी ती पर्वणी जवळ आणून ठेवली. ऐका, म्हणून या मोठ्या मोठ्या जे आहेत तीर्थक्षेत्रावर हवा भक्षण करून राहणारे जे साधू आहे ना, त्या साधूपेक्षा वारकऱ्याची ताकद किती सांगतो तुम्हाला. ऐका तुम्ही, साधूला तीर्थात जावं लागतंय तीर्थाटन करण्यासाठी, आणि वारकऱ्यात सकळ ही तीर्थे निवृत्तीच्या निवृत्तीच्या पायी काय एके बुडी देई माझी मनात, आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण आणि वृत्तीचे मार्जन केले असे. त्याच्या मनाला साधूंनी दिलेल्या बोधांचा चाळा लागला, तो प्रवृत्तीवरून निवृत्तीकडे निघालेला असताना पहिला तीराला गेल्यानंतर साधन संपत आणि साध्य भेटत. साधन काय? तुका म्हणे पावा वय पहिलं तुका म्हणे पावा वय पहिलं
पारमार्थिक पहिल्या तेराला जात असताना अलीकडच्या काठावर असणारा जीव आहे अनुभवली. साधन मिळालं, साध्याकडे निघाला. साधन काय तर नाम आहे. ते नाम जन्म मृत्यूच्या भवसागरातून पहिल्या तेराला पोहोचवण्यासाठी या जीवनात फक्त एकच साधन आहे, ते म्हणजे कलियुगामध्ये कली माझी करावी कीर्तन. तेने नारायण 4 युगामध्ये 4 साधनं वेगळी वेगळी, उंची वेगळी वेगळी, अन्न वेगवेगळं आहे आणि साधने पण वेगळं. कलियुगामध्ये सोपा अगदी कुठं हिमालयात जायची गरज नाही. जिथं हिमालयात संन्यास दीक्षा होईपर्यंत, संन्यास दीक्षा झाली तरी ती संन्यासत्व टिकण्यासाठी सद्गुरूच्या सानिध्यात राहावं लागत. लक्षात ठेवा, सद्गुरूच्या सानिध्यात राहावं लागत. इथं वारकऱ्याला ऐकतं सगळं आहे. साधू संतांनी काय काय म्हणजे याच्या पाठीमागं फार फार मोठा इतिहास आहे. साधू संतांनी ज्या वेड्या वाकड्या वाटा होत्या ना, बुडवल्या वाटा सूक्ष्म दुस्तर आणि केला राज्यभार कार्याचा शुद्ध अंतकरणाने रोज सकाळी 1 तास आपल्या घरात, दुसऱ्याच्या घरात जाऊन नका करू. आपल्या घरात दरवाजा लावून घ्यायचा, सगळी घरातली बाहेर काढायची, दरवाजा लावून घ्यायचा आणि शुद्ध अंतकरणाने खाम येईपर्यंत नुसता ज्ञानबा तुकाराम म्हणून जरी पावल्या खेळल्या ना त्यांनी, तरी त्याचा उद्धार झाल्याशिवाय याचं कारण काय माहितीये? अरे ज्यांची नावं घेतोय त्यांच्या सानिध्यामध्ये रेड्याचा उद्धार होतोय, त्या संतांच्या सानिध्यामध्ये कुत्र्याचा उद्धार होतोय. आता स्मरणीय हरिभक्ती परिणामची प्रेममूर्ती चैतन्य महाराज देवळकरांनी त्या रेड्यावर बोलली. महाराज एवढं गोड बोलली, अंतकरणाचं भरून येतं का? अरे आपण माणूस आता आहे, कीर्तनकार आहे, पण त्या काळात आपण जगनामध्ये माणसाच्या भाकरी कुत्रेनी पळवले. ते कुत्र तरी आपल्याला वाटण्याचा मान प्राप्त झालं असतं तरी चालू असतं. महाराज म्हणतात देवा कुत्र करे फिरी नको, तुझ्या दारात तुझ्या दारीचा कुत्रा नको बोलू करता रेडा कर. पण माऊलीनं ज्या रेडीच्या मस्तकावर हात ठेवला आणि हात ठेवून अंतकरणातून माऊली त्या रेड्याला म्हणतात, महाराज ज्ञान देव म्हणे बोले रे रुगुले ओंकार मूळ प्रणव तू. रेड्याच्या प्रकारे संतांची सवलत त्या रेड्याला. आणि ज्यावेळेस तीर्थक्षेत्र नेवाच्या मध्ये ज्ञानेश्वरी पूर्ण झाली, श्रवण खंड 9वीदा भक्तीमध्ये पहिली भक्ती जर कोणती असेल तर श्रवण भक्ती श्रेष्ठ भक्ती. लक्षात ठेवा. ऐकावं ऐकलं. एका बद्ध माणसाने ऐकलं, निर्बुद्ध माणसाने ऐकलं. गावा कोण होता? निर्बुद्ध होता पण महात्मा झाला. जनाबाई कोण होती? अरे काशी होती, पण सगळ्या संतांची काशी झाली ती. जिनं भगवान परमात्म्याकडे जाण्यासाठी परमार्थिक वाटचाल करत असताना शिव्या दिल्या. आज त्या काय झाल्या? ओरड्या झाल्या. साधू संतांनी जनाबाईने दिलेल्या शिव्या आज ओरड्या झाल्या. कोणत्या वेदांत म्हणत होती जनाबाई माझी? कोणती वेदांत सांगत होती? कोणता ग्रंथ पाठ केला? कोणता अध्याय पाठ करता? नाही मायला, फक्त एकच. जसं माझ्या तुकोबारायची स्थिती झाली ना, सगळं गेलं तरी तुकोबारायची अंतिम स्थिती सांगतात. आम्ही सदैव सोडकी जवळ येतात जोर धाकी दाऊ पुढती भेके कुत्री खरराची ती अंतिम स्थिती तुकोबारायची. आणि अशी स्थिती तुकोबारायची झाली. तुकोबाराय म्हणतात मी तवा नाथ अपराधी
कर्महीन मती मंद बुद्धी तुझ म्याटविले नाही कधी वाचा कृपानिधी माय बापा नाही ऐकले राहिले गीत अशी स्वतःला म्हणून घेतात. पण माझ्या तुकोबरा एवढे श्रीमंत होते, एवढे श्रीमंत होते, माझ्या तुकोबराची वाट अखंड कोट ब्रह्मांडाने परमात्म्याने पाहू. स्वतः परमात्म्याने वाट वाई पायी केलेली घेऊन आहात काही येता तिथे मागा मयवा ही तुकोबराची स्थिती. आणि भगवान परमात्म्याची वाट पाही उभा भेटेची आवडी कृपाळू तातडे उतरील. माझ्या ज्ञानोबरायाला त्यावेळेस अंतःकरणात या समाजाच्या उद्धाराची ओढ लागली. बस तार करणं पेठेवरनं उडी टाकली आणि निवृत्तीनाथाचं भाऊ म्हणून जन्माला आले. दादाच्या पायावर डोकं ठेवलं, सद्गुरूच्या पायावर डोकं ठेवलं, सांगितलं दादा बस अंतःकरणाची एकच आहे आवड शिल्लक आहे ती प्रगट तुमच्या पुढे करतो. माझ्या जीवीच्या मुली पंढरपुरात मुली पांडुरंगी मानारंगले गोविंदाचे गुणवे दिले. त्या दिंडीचा पहिला मानकरी माझे ज्ञानोबा आले. पैठणवरून नेवशीला ज्ञानेश्वर गेली. साधूच्या संततीमध्ये रेड्याचा उद्धार झाला. श्रवण घडलं. पुढं गेले आणि पुढं गेल्यानंतर एका ठिकाणी एका गावामध्ये रेडा थांबला. त्या गावाचं नाव काय? रेडा कुठं थांबला? आळे कुठं? घाटानंतर पहिला आळा. बरीच रेडी आळा तोडली उधळली. जिथं रेड्याला रेड्या म्हणता येत जे ब्रह्ममूर्ती करून घेतात त्यांना सुद्धा तिथं गेल्यावर म्हणतात रेडे महाराज म्हणावं लागत नाही. कुणाला? चार पायाच्या नुसतं रेडा नाही, तिथं अखंड अन्नदान चालू आहे, तिथं अखंड विना चालू आहे. आणि 15 दिवसाच्या एकादशीला जसं माऊलीचा आळंदीला गर्दी असती तीच परिस्थिती पूर्ण पंचक्रोशी पूर्ण पुणे जिल्हा अरे गावात इथे दर्शन घेतात. कारण रेडा कुठं थांबला? आळ्या. कुणाच्या? ज्ञानोबरायाच्या आळ्यात थांबला. साधूचा स्पर्श झाला, संतांचा स्पर्श झाला, उद्धार झाला. महाराज उद्धार झाला, रेड्याचा उद्धार झाला. आणि त्यावेळी समाधीकडे स्थितीत रेडा निघाला. ज्ञानोबरायांनी हात ठेवला निवृत्तीनाथ समोर. तो रेडा गातोय, रेडा नाचतोय, आनंद उपभोगतोय. आणि त्याच स्थितीत रेड्याला तिथं समाधी दिली. समाधी याचा अर्थ खडग लावून बसणं आणि डोळे दाखवून बसणं. देव आणि मी एक आहे हे बुद्धीतलं निघून जाणं. समबुद्धी घेता क्षमादानावरी हरी झाला. समाधी हरीची समसुखे विना न साधेल दाब द्वैत बुद्धी. बुद्धीतलं द्वैत निघून जाणं याला समाधी म्हणतात. आणि ही स्थिती झाल्यानंतर तो साधक काय करतो? गातो, नाचतो, उड्या मारतो. ही स्थिती नुसती साधकाचीच होत नाही. ही स्थिती माझ्या अखंड कोट ब्रह्मांड नाही पांडुरंग परमात्म्याची झाली. माझ्या पांडुरंग परमात्म्याची झाली. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. नाचता नाचता देवाचा कळला पितांबर सावध होई बाप्पा ऐशी बोली कबीर. ज्यांनी म्हणे ज्ञान देवा तुम्ही बोलावंग नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. साधू या संतांनी देवाशी धरले मनगटी काय झाले मनवणी दचकले जगजेटी. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. मग जर स्वतः देवाची स्थिती होती
कीर्तन श्रवण केल्यानंतर आपण नाचतो कशाच्या तालावर. आता काय लोक वेगळ्या तालावर नाचतात नाही का? हो, पण आमच्या वृंदावनमध्ये त्यांना हरे रामा सुद्धा तेच म्हणता येत नाही. हरे रामो हरे रामो 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 हरे हरे. बाहेरच्या देशातली मंडळी मला एवढं भगवान परमात्म्यावर प्रेम करणारी मंडळी, प्रेम करावं आणि ही स्थिती मनाला लागावी. मनाच्या ठिकाणी छंद लागावं आणि मनाच्या ठिकाणी जर छंद लागला ना मग ते मन त्या छंदामध्ये त्या नामस्मरणामध्ये मन शिल्लक न राहता हो मन काय होतंय. मन हे राम घरी मन हे राम घरी प्रवृत्ती ग्रासुली कैसे निवृत्तीचे आली. आणि एक वेळेस निवृत्त पदाला मन गेल्यानंतर मग गाये नाचे उडी अपुर्या छंदी मनाची आवडीने आणि मग त्या नाचत असताना गात असताना तुमच्या वारकऱ्याला काय राहत नाही. राजा भय शंका दुरावी रामा नकळे साधन या पराते नकळे साधन या पराते राजा भय शंका दुरावी रामा नकळे साधन लहानपणी कळलं, 12 वयात कळलं. वासनी बोलकी खेळत असताना लहान मुलाची खेळ आहे ती खेळत असताना एक मूर्ती गोंडसाची मूर्ती पाहिली. ती मूर्ती सोबत खेळायला लागली आणि कोणीतरी विचारलं बाबा हे कोण आहे. मूर्ती बापाला दाखवली. बाप राजा आहे. बापाला दाखवली मूर्ती. ही कोण आहे. बापाने सहज शब्द दिला ते तुझा नाव आहे पती तुझा पती म्हटल्यानंतर एवढंच बालपणी कानावर महाराज रोज स्नान घालून पूजा करणं तुला अनुभव आणि माझा पती हा भाव अर्थ सतत दुसरं काहीच. शेवटी मेरा मोठी झाली पण साधना बदलली नाही. बाप म्हणू लागला. जो बाप म्हणला अगं ती मूर्ती ती खोटी आहे. तू राजाची मुलगी आहे. अगं तू नाचू नको तू भजन म्हणू नको. अगं माझी इज्जत चांगली. मी एक राजा आहे. राजा काय म्हणे वाशी गाती नाचती उड्या मारती रडती पळती हे चालणार नाही. त्यानं सांगितलं बाबा मी जरी नाचायचं नाही ठरवलं तर मला तू आजला नाचवतो. नाचूंगी 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 हरि गुण गावत नाचूंगी 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 हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी 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 हरि गुण गावत नाचूंगी आपल्या मधुर बैठ बैठ करता वाजत नाचूंगी वाजत नाचूंगी 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 हरि गुण गावत नाचूंगी 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 हरि गुण गावत नाचूंगी 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 हरि गुण गावत नाचूंगी 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 हरि गुण गावत नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी हरि गुण. राजाला बापालाच वाटलं नाटक करती काय पडती काय नाचती काय डोळती काय गळती काय थरथर कापती नाटक करती म्हणे. पाऊला पार मारत विष हे दिलं. कोणी देणारे कोण होते. परमार्थ करत असताना माळ घातल्यावर कपाळाला गंध लावल्यावर मंदिरात येऊन
अरे पण म्हणा लागलो निंदा करणारे लांबचे राहतील तर तो घरातले झाले. बरं आवड आहे मला समाज जे दोष आहे ना त्याला दोष दे चांगल्या माणसाला दोष देत एखादं जर मद्यपान करून मंदिरात आलं आणि मंडपात उठलं तिथं बसून कीर्तनात एखादा जर म्हणलं ना सरपंच लोक त्याला काय म्हणतो काय तुम्हाला कळतंय त्याच्याला ते देणार दिला त्याच्या नादी नाही लागून तर अजून कुणाच्या नादी लागून सांगायचं ख्रिस्टन थांबला आहे का माझं माय बाप अरे जीवन आपल्याला एवढं जे अनमोल किमतीचे मिळालेलं आहे हो बर्बाद करून राहिलोय आपला एक एक क्षण अनमोल किमतीचा आहे एक श्वास किती किमतीचा आहे अनमोल किमतीचा आहे लक्षात ठेवा दौड़ोनी श्वासोश्वास व्यर्थ करती उपवास कबीर कहे कमाल को क्यों बजाओ कहे ढोल एक श्वास चला जाता तो किन्हीं लोका को आपला श्वास एवढा अनमोल किमतीचा आहे एवढ्या अनमोल किमतीचा आहे इमानदारीने ठेवा काय कोणताही धंदा करा तुम्ही जा इमानदारी फक्त अरे पोटाला काही नव्हतं पोटासाठी झालं 2 मिनिटात होतं पोटासाठी व्यवसाय होता 2 बांबू बांधली मध्ये तार बांधली त्याच्यावर बॅनर धरून डान्स करणे एक जण बाप होता तो ढोलक वाजवत होता पण इमानदारी होतं जी लोक 5 पैसे 10 पैसे चाराने हाताने टाकत होते ना ते यायचा पोटात होतं लागलेलं यायचा आणि जाताना जगन्नाथाच्या मंदिरात टाकून जायचं सांगितलं जगन्नाथा पोटासाठी झालेलं समाज एवढा वाईट आहे मायबाप एवढा वाईट आहे समाज एखाद्याचं चांगलं चाललेलं सर्व आणि गरीबाचा वाली महाराज एक भगवान परमात्मा असतो तरी मोठ्याने दाबायचा प्रयत्न केला ऐका मोठ्याने दाबायचा प्रयत्न केला तर त्याचा भगवान परमात्मा पाठीशी त्याचा बालही वाकडा होत नाही एवढा परिस्थिती सांगतो सुंदर अशी कोणाची मुलगी लाखाचे नाव गगनाच्या चौकात खेळ काढलेला 4 तुकार लोकांनी सांगितलं राजा पाहतोय काय आणि कुणाचा राणी पाहिजे असेल तर त्या दाखवतो मुलगी दाखला भरती एवढी सुंदर पाहिली नाही मला त्या मुलीला पाहिलं एवढी रूपवान होती लाखाची मुलगी एवढी पण पोटासाठी खेळ करायची दोन्ही साईडला बांबू बांधलेली मध्ये तार बांधलेली बाप ढोलका वाजवतोय आणि मुलगी तारवण करायची नाचायची महाराज सुंदर अशी मुलगी राजेला गावाच्या 4 पुकारांनी सांगितलं राजा आला पाहिलं महाराज आदेश केला तर उचलली मुलगी उचलली कोणत्या बापाला महाराज ऐका तरुण मुली जर कोणी असतील लक्ष जणाला ऐका तुमचं बापाची इज्जत म्हणजे मुलगी आहे हा तरुण पाया पडतो तुमच्या जे तरुण मुली आहेत ना तुमच्या पाया पडतो तुम्ही म्हणजे बापाची इज्जत आहे अरे तुम्ही जर लोकडा पाऊल टाकला तर त्या बापाला आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय 20-22 वर्ष त्या आईनं तुम्हाला सांभाळलेलं 9 महिने 9 दिवस हाताचा पाळणा केला नेत्राची दिवे केली लोकांची कामाला कष्ट केलं आणि तुमचे लाड पुरवले त्याचं कारण नाही महाराज तुम्ही कशी वागू नये म्हणून हो सुसंस्कार आपल्या बापाची इज्जत आपण आहे महाराज बाप ते फडका पाहिलं नाही ते बाबू पाहिला नाही ते ढोलक पाहिलं नाही तिथे टाकलं झोपडीत निघून गेला आणि गोदिडीत तोड खूप करायला लागला देवा त्यावेळेस समाज त्यावेळेस आपला ऐकत नाही त्यावेळेस माणसाने देवाला गारणं घालावं आणि देवाला विचारलं लाखेनी सांग काय माझं चुकलं
अरे माझी इज्जत, माझं एकुलते सोन्यासारखं लेकरू. देवा लेकरावर तर माझं पोट पाहिजे, मला काम होत नाही. आणि माझं एकुलते लेकरू कोणी नाराज मला उचलून गेलं नाही. मला एक दिवस गेला, तो दिवस गेला, बापाच्या मुखात पाहिली नाही. तिसऱ्या दिवशी मात्र त्याच चौकात त्याच बापूवर हीच मुलगी आणि तोच लाख्या पोराटी माझ्या जगन्नाथ भगवान परमात्मा जगन्नाथाने लाख्याचं रूप धारण केलं. गळ्यात ढोल घेतला आणि असणारी आई जगदंबा पार्वती तिनं मला लाख्या पोराटीच्या मुलीचं रूप धारण केलं. ती मुलीवर चढली, जगदंबा त्या तारावर चढली आणि खेळ चालला. आम्ही कोलाटी कोलाटी, आम्ही कोलाटी कोलाटी, आम्ही कोलाटी कोलाटी, कोलाटी कोलाटी, उडी कोलाटी, आमची उडी कोलाटी. आम्ही उचलून आणलेली मुलगी चौकात खेळ चालू आहे. राजाने सांगितलं नाही, ती मुलगी माझ्या ताब्यात आहे, कारागृहात आहे. तिचं नामस्मरण चाललं होतं, साधना चालली होती. नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण नारायण. ती साधनीत होती आणि साधनीत असताना राजाने पाहिलं, दरवाजा उघडला. त्या आणलेली मुलगी साधना चालू आहे तिची, तेज वाढलेलं तिचं. परत चौकात पळत गेली तर तिथं बी ती मुलगी, परत पळत आली तर ती मुलगी. राजाने महाराज मुलीचं दर्शन घेतलं, उचलली आणि बापाच्या ताब्यात दिली. बापाने जगन्नाथाच्या समोर आली आणि जगन्नाथाच्या समोर आल्यानंतर जगन्नाथा माझ्या मुलीचा सांभाळ तू केला. अरे माणसाने सांभाळ करू नये, आपला सांभाळ कोणी करावा? अखंड ब्रह्मांड नाही परमात्म्याने करावा आणि तोच सांभाळणार. सकाळी जीवांचा घरी तो सांभाळ, तुझं मुकली द्यायची नाही. म्हणून आपण फक्त निर्लज्ज व्हावं आणि त्या भगवान परमात्म्याच्या साधनेत लाज भय शंका दुरावी रामा. नकळे साधन या परती, गायनाचे उडे आपुल्या छंदे, मनाचे आनंदे आवडीने. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे कीर्तनाची टाइमिंग संपली. एक वेळेस भजन करू, सर्वांनी फ्रेश होऊन असं अटेन्शन बसा. पुढे उभार विष्णुसंपत्ती सुखवाटी जीवा तुम्ही दिवा काही गायना चोळी आपल्या चिन्हे मनाची आनंद आवडीने लाज वैशंका दुरंगा मनानं कळे साधने आपली गायनाची उडी आपल्या चिन्हे मनाच्या आनंदी आवडीने. तुका म्हणी आता आपल्या सायासी आम्हा जगदिशी सांभाळावी. गायनाचे उडे आपुल्या छंदे मनाच्या आनंदे आवडीने. जोपर्यंत आपलं चालत होतं
तोपर्यंत स्वतःची इज्जत स्वतः रक्षण करायचा प्रयत्न केला, स्वतःचं बळ कमी पडलं. आता बस माझंच आहे असं काय उपयोगाचं नाही. आता तुका म्हणे आता आपल्याच आहे. जोपर्यंत स्वतःची इज्जत दुःशासन ज्यावेळेस साडी ओढत होता स्वतःची इज्जत, पण ज्यावेळेस आकाशात हात गेले आणि सांगितलं आता देवा बस आता तूच आहे. पण द्वारकेचा हृदयाचा म्हणजे तिथं लगेच पुढे झाला. अखे जर शिवडी घालून स्तंभ फोडी आईशी कृपावंत कोण आणि माझ्या विठाई वाचून. म्हणून तुकोबाराय म्हणतात अभंगाचं शेवटचं चरण. कमने आता आपल्या सायासे, कमने आता आपल्या सायासे, कमने Amen.
मरणाचे